प्रश्न क्रमांक 1, केलुचरण मोहपात्रा डॅश डॅशच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे. पर्याय आहेत ओडिसी, मणिपुरी, भरतनाट्यम व कथ्थक. आणि बरोबर उत्तर आहे ओडिसी. संगीत नाटक अकादमी व संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत मान्यता प्राप्त एकूण 8 शास्त्रीय नृत्य भारतात अधिकृत केलेले आहेत. ते कोणते आहेत ते बघूयात आणि सोबतच इथे त्या नृत्याशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा दिलेले आहेत. पहिला आहे कथ्थक, उत्तर प्रदेश. कथ्थकशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती बघितले तर पंडित बिरजू महाराज, लच्छू महाराज, सितारा देवी, दमयंत जोशी, रविशंकर मिश्रा, पंडित जयकिशन महाराज. मोहिनीअट्टम व कथकली केरळ. मोहिनीअट्टम यांच्याशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती बघितले तर सुनंदा नायर, कलामंडलम शेमवते, माधुरी अम्मा, जयप्रभा मेनन. कथकलीशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती गुरु कुंचुकुरुप, कोटकल शिवराम, रीटा गांगुली. भरतनाट्यम तमिळनाडू. भरतनाट्यमशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती बघितले तर यामिनी कृष्णामूर्ती, लक्ष्मी विश्वनाथन, पद्मा सुब्रमण्यम, मृणालिनी साराभाई व मल्लिका साराभाई. कुचिपुडी आंध्र प्रदेश. कुचिपुडीशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती बघितले तर राधा रेड्डी, राजा रेड्डी, यामिनी कृष्णामूर्ती व इंद्राणी रहमान. ओडिसी ओडिसा. ओडिसाशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती बघितले तर गुरु पंकज चरणदास, गुरु केलुचरण महापात्रा व सोनल मानसिंग. मणिपुरी मणिपूर. प्रसिद्ध व्यक्ती बघितले तर नयना, सुवर्णा, रंजना, दर्शना, गुरु बिपिन सिंग व एन मडबी देवी. सत्रिय आसाम. सत्रियशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती बघितले तर मोनीराम दत्ता, मुक्तियार बारवायन, डॉक्टर महेश्वर नियोग, डॉक्टर भूपेन हजारिका आणि आनंद मोहन भगवती. प्रश्न क्रमांक 2, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? आणि पर्याय आहेत निओगॉथिक, नगर, जैन व द्रविड. आणि बरोबर उत्तर आहे निओगॉथिक. हे या प्रकारच्या ज्या वास्तुशैली असतात त्या गॉथिक प्रकारात येतात. भारतात मंदिरांच्या प्रामुख्याने 3 प्रकारच्या शैली आहेत, स्टाईल आहेत. त्या म्हणजे नगर, द्रविड व वेसारा. नागरा शैलीची मंदिरे प्रामुख्याने मध्य भारतात आढळतात, जसे की कंदारिया महादेव मंदिर, खजुराहो, लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओरिसा, जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा, कोणार्क सूर्य मंदिर कोणार्क ओरिसा, मुक्तेश्वर मंदिर ओरिसा, खजुराहो मंदिर मध्य प्रदेश, दिलवाडा मंदिर माउंट आबू राजस्थान व सोमनाथ मंदिर सोमनाथ गुजरात. द्रविड शैलीच्या मंदिरांची उदाहरणे बघितली तर एल्लोरा येथील कैलाशनाथ मंदिर, तंजावरचे भव्य शिव मंदिर ज्याला राजा राजेश्वर किंवा बृहदेश्वर मंदिर म्हणतात, अन्नामलाईयार मंदिर तिरुवनमलाई तमिळनाडू, मीनाक्षी मंदिर, ऐरावतेश्वर मंदिर महाबलीपुरम तमिळनाडू. वेसारा शैलीची मंदिराची उदाहरणे बघितली तर चेन्नकेश्वर मंदिर, विरुपाक्ष मंदिर आणि लाडखान मंदिर कर्नाटक. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? बाळ गंगाधर टिळक, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी व गोपाळकृष्ण गोखले. हे बघा, ब्रिटिश काळामध्ये भारतीय नेत्यांचे मवाळ व जहाल असे गट होते. मवाळ म्हणजे अर्ज विनंत्या करून ब्रिटिशांसमोर आपल्या मागण्या मांडणारे आणि जहाल म्हणजे आक्रमकतेने मागण्या मांडणारे परंतु निशस्त्र असायचे. आणि शस्त्रवाले कोण तर ते क्रांतिकारक होते. मवाळ नेते बघितले तर दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायाधीश तेलंग, रंगय्या नायडू, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, न्यायाधीश रानडे, दिनशा वाच्छा व बदरुद्दीन तय्यबजी. आणि जहाल गटात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, पंजाब केसरी लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल यांना लाल बाल पाल असे म्हणतात, आणि अरविंद घोष इत्यादी. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 4, जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. शाखाकृती, अभिकेंद्री, अर्य व जाळीचा मांडव. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हा जो प्रश्न आहे ना, हा नद्याचे पाणी कशा प्रकारे वाहते त्यावर आधारित आहे. त्याचे काही प्रकार पडतात ते बघूयात. शाखाकृती किंवा वृक्ष सदृश प्ररूप म्हणजेच डेंड्रेटिक ड्रेनेज पॅटर्न. या पॅटर्न मधील पाणी अशा प्रकारे वाहते बघा, म्हणजे विना पानाच्या फांद्या असलेल्या वृक्षाप्रमाणे. त्यानंतर येतो अभिकेंद्री सेंट्रिपेटल ड्रेनेज पॅटर्न. या पॅटर्न मधील पाणी असे वाहते म्हणजे मध्यवर्ती खोलगट प्रदेशाकडे सर्व बाजूंनी वाहते. अर्य पॅटर्न म्हणजेच रेडियल ड्रेनेज पॅटर्न. यात उंच प्रदेशावरून सर्व दिशांना जलप्रवाह जातात. जाळीचा मांडव जाळी पॅटर्न, त्याला स्ट्रेलीज ड्रेनेज पॅटर्न म्हणतात. हे जिथे कठोर आणि मऊ खडक एकमेकांना समांतर असतात तिथे विकसित होते. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्य. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता. ते महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील होते. अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक व सातारा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सातारा. रंगो बापूजी गुप्ते हे सातारा संस्थानाचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचे कारभारी आणि वकील
रंगो बापूजी स्वतः महाराजांची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडमध्ये 1840 ला गेले होते. 1857च्या उठावाशी पण यांचा संबंध होता. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे? कलम 31A, 31C, कलम 33 आणि कलम 32A. आणि बरोबर उत्तर आहे 32A हे वगळण्यात आलेले आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत. 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 ने भाग 3 मधून 19(1)(f) हे उपकलम आणि कलम 31 हे काढून टाकले आहे आणि हे मालमत्तेच्या हक्काशी संबंधित होते आणि त्याऐवजी भाग 12 मध्ये नवीन कलम 300A चा समावेश करण्यात आला आहे. आता हे कलम 31 पूर्ण काढून टाकले असले तरीही मात्र 31A, 31B व 31C तशीच ठेवण्यात आलेली आहेत आणि कलम 33 सैन्य व पोलीस दलातील सदस्यांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा घालणे व रद्द करण्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे? बुद्धभूषणम, भावार्थ रामायण, शिवभारत व भावार्थ दीपिका. याचे बरोबर उत्तर आहे भावार्थ रामायण. बुद्धभूषणम हा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला होता. शिवभारत ग्रंथाचे लेखक आहेत कवींद्र परमानंद आणि संत ज्ञानेश्वरांनी नेवासे या गावात भगवद्गीतेवर जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हटले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण 18 अध्याय आहेत. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले? पर्याय आहेत गुरु रामदास, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर. आणि याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 9. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहे? सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, पुणे. हे बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची घनता 163 आहे, पालघर जिल्ह्याची घनता 560, ठाणे जिल्ह्याची घनता 1900, विभाजन पूर्व 1157 होती, पुणे जिल्ह्याची 603. आता 100 पेक्षा कमी तर एकही पर्यायामध्ये नाही, मात्र सर्वात कमी तर सिंधुदुर्ग आहे आणि ऑफिशियल आन्सर की मध्ये सुद्धा सिंधुदुर्गच दिलेले आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 10. डॅश डॅश या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत? सह्याद्री, पूर्वांचल, अरवली की सातपुडा? बरोबर उत्तर आहे सह्याद्री. हे बघा नकाशामध्ये, इथे आहे सह्याद्री, इकडे सातपुडा, इथे अरवली आणि इकडे पूर्वेकडे पूर्वांचल. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता कोणाची होती? राष्ट्रकूट, यादव, चालुक्य, सातवाहन. आणि बरोबर उत्तर आहे यादव. प्रश्न क्रमांक 12. 2020-21च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार किती नाशवंत उत्पादनांचा समावेश करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार केला जाणार आहे? 20, 23, 22 की 21? याचे बरोबर उत्तर आहेत 22 उत्पादने. केंद्र सरकारने 2 फेब्रुवारी 2021 मध्ये लोकसभेत ऑपरेशन ग्रीन योजना 2021च्याच बजेटमध्ये घोषित केली होती. याचा मुख्य उद्देश होता टॉप शेतीमाल प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे. ऑपरेशन ग्रीनची सुरुवात उत्तर प्रदेश या राज्यात केली गेली होती. प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे? पॅरिस, जिनिव्हा, वॉशिंग्टन डीसी की न्यूयॉर्क? याचे बरोबर उत्तर आहे वॉशिंग्टन डीसी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMF ची स्थापना 27 डिसेंबर 1945 ला झाली होती. मुख्यतः गरीब राष्ट्रांना हे अल्पकालीन कर्ज देतात. IMF चे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? तर क्रिस्टलिना जॉर्जिवा. प्रश्न क्रमांक 14. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 1905, 1908, 1906 व 1909. बरोबर उत्तर आहे 1906. मुस्लिम लीगची स्थापना आगा खान, ढाक्याचे नवाब सलीमुल्ला आणि नवाब मोहसिन उल मुल्क यांच्या नेतृत्वात ढाका, बांगलादेश येथे 1906 मध्ये झाली. मोहम्मद अली जिना 1913 मध्ये मुस्लिम लीग मध्ये सामील झाले होते. प्रश्न क्रमांक 15. मद्रास मधील म्हणजे चेन्नईतील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, युवा बंगाल आंदोलन आणि रामकृष्ण मिशन. बरोबर उत्तर आहे ब्राह्मो समाज. वेद समाजाची स्थापना केशवचंद्र सेन आणि के श्रीधरलू नायडू यांनी 1864 मध्ये मद्रास येथे केली होती. ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 रोजी कलकत्ता येथे राजा राममोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली होती. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे आत्माराम पांडुरंग यांनी केली. युवा बंगाल आंदोलनाची स्थापना 1875 मध्ये कलकत्ता हिंदू कॉलेजच्या संबंधित बंगालच्या क्रांतिकारकांनी केली. आता काही ठिकाणी याची सुरुवात हेनरी लुईस विवियन डेरोजिओ यांनी केली असे दिलेले आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897 रोजी स्वामी विवेकानंद यांनी केली. याचे मुख्यालय कोलकात्याजवळील बेलूर मठ येथे आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे? प्रतिष्ठान, राजगृह, उज्जैन की श्रावस्ती? बरोबर उत्तर आहे प्रतिष्ठान म्हणजेच आजच्या छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथील पैठण हे शहर. प्रश्न क्रमांक 17.
लोसुंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते? पर्याय आहेत कोल, भरिया, भिल, भुतिया. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भुतिया. लोसुंग हे सिक्कीमचे नवीन वर्ष आहे बघा. भुतिया जमातीद्वारे हे दरवर्षी डिसेंबर मध्ये साजरे केले जाते. हा भुतियांचा पारंपरिक सण आहे, पण लेपचा लोकही ते साजरा करतात आणि त्याला नामसुंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? पर्याय आहेत अमरावती, चंद्रपूर, ठाणे, हिंगोली. आणि बरोबर उत्तर आहे ठाणे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? 160, 288, 200 आणि 180. आणि उत्तर आहे 288. बरं, ही तर झाली विधानसभेची सदस्य संख्या. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर 78. लोकसभेची किती आहे? तर 545. आणि अँग्लो इंडियन्सला वगळल्यास 543. म्हणजे सध्या 543 आहेत. आणि सध्या राज्यसभेची सदस्य संख्या आहे 245. प्रश्न क्रमांक 20. वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य, 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य, 1 अध्यक्ष आणि 3 सदस्य, 1 अध्यक्ष आणि 2 सदस्य. बरोबर उत्तर आहे 1 अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य. वित्त आयोग हा दर 5 वर्षांनी राज्यघटनेच्या कलम 280 अन्वये भारताच्या राष्ट्रपतीद्वारे नेमला जाणारा एक आर्थिक नियोजन करणारा आयोग आहे. 2017 मध्ये स्थापित 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंग आणि या आयोगाचा कार्यकाळ आहे 2020 ते 2026. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? पुणे, सोलापूर, सातारा की रत्नागिरी. कृष्णा खोऱ्यात रत्नागिरी हा जिल्हा येत नाही. हा जिल्हा कोकणात येतो. यामध्ये येतात कोणते जिल्हे? तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे? गोंड की भिल्ल. आणि पर्याय आहेत 1 आणि 2 दोन्ही, ना 1 ना 2, केवळ 1 आणि केवळ 2. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दोन्ही. गोंड ही आदिवासी जमात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात राहते. भिल्ल ही धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहते. प्रश्न क्रमांक 23. प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? आणि पर्याय आहेत आंतरद्रव्य जालिका, गॉल्जी काय, रायबोसोम्स, तंतुकणिका. आणि बरोबर उत्तर आहे रायबोसोम्स. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस हे रायबोसोम्सद्वारे केले जाते. आणि पर्यायातील ही सर्व पेशी अंगके आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा काही पेशी अंगके आहेत. पेशी अंगके म्हणजेच काय तर आपल्या शरीराला मूलभूत अवयव असतात, जसे की हृदय, फुफ्फुस, मेंदू. तसेच पेशी अंगके म्हणजे पेशींची अवयव. त्यामध्ये येतात केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गॉल्जी काय, लयकारिका, तंतुकणिका, लवके आणि रिक्तिका. गॉल्जी काय याला पेशींचा रासायनिक कारखाना म्हणतात. लयकारिकांना लायसोसोम्सला स्वयंलय ॲटोलिसिस म्हणतात. लयकारिकांना उद्ध्वस्त करणारे पथकही म्हणतात, म्हणजेच डिमॉलिश स्क्वॉड. आणि जीर्ण पेशींना स्वतःच्या विकरांनी मारण्याचे काम लयकारिका करतात, म्हणून त्यांना आत्मघातकी पिशव्याही म्हणजेच सुसाईड बॅग्सही म्हणतात. तंतुकणिकाला म्हणजेच मायटोकॉन्ड्रियाला पेशींचे ऊर्जाघर म्हणतात. आणि लवके म्हणजेच हरित लवके यांना वनस्पतींचे ऊर्जा कारखाने म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण डॅश डॅश हे करतात. पर्याय आहेत राज्याचे राज्यपाल, विधान परिषदेचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री किंवा विधान परिषदेचे सभापती. आणि उत्तर आहे राज्याचे मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? 28, 36, 34 की 39. बरोबर उत्तर आहे 36. आणि 36वा जिल्हा आहे पालघर, ज्याची निर्मिती 2014 मध्ये झाली होती.